आता तुझं त्या बाय भुलव्याबरोबर लगीन ठरलं होतं. तुला काय माहित नाही वे तो कसा आहे ते. 1000 राक्षस मेलं असत्याल तवा ह्यो एक जन्माला आलाय. त्याला बाया घेऊन जा इथनं. म्हणजे वाड्यातनं ब्यात गेली ना म्हणजे तरी आम्ही सुखानं जगू. अगं आहे, अगं असं काय बोलती? अगं किती बी झालं ना तरी आता ते डॉक्टर ह्या वाड्याचं जावई आहेत आणि असं कसं आपण त्यांना बाहेर काढायचं? अगं जरा त्या टिंपीचा विचार कर. तिचं आणि तिच्या पोटातल्या बाळाचं कसं होईल बरं? काही झालं ना तरी डॉक्टरचं बाळ आपल्या टिंपीच्या पोटात हाय. ही अजित पासून प्रेग्नेंट आहे. हे काय केलंस तू? त्या पोराला पोषीन मी आयुष्यभर, पण त्या बाय भुलव्याची सावली माझ्या परतुंडावर पडून देणार नाही. त्याच्यापासून आहे ना डिंपल आणि तिच्या पोटातलं बाळ लांब राहील ना तेवढं चांगलंय. तुला जर पुळकं येत असेल ना तर घेऊन जा तुझ्या घरी. मला नको इथं. आणि ना तू बी जा त्याच्या संग. अगं आहे, मी कवाच गेले असते, मी बी गेले असते आणि ते डॉक्टरला बी घेऊन गेले असते, पण माझा नवरा घरी नाही ना. ते जिमिनी खाली हॉटेल काढतात ना त्याच्यासाठी जागा शोधत फिरतात ती. पण तुला बोलते आहे, तू राग नको मानू. तुला ना कुणी किती बी काय सांगितलं ना तरी तुला पुन्हाच पटत नाही बघ. ही अक्का बरोबर बोललात बघा. आता डॉक्टरांनी काय घोडं मारलंय ना यांचं तीच कळना झाले. आता हे बघा, माझ्या लेकीचं 2दा लगीन मोडलं तरी बी डॉक्टरांनी त्यांच्या संग लगीन केलं आणि ह्यांना आजारपणातनं वाचवलं. अजून काय करायचं होतं या माणसानं? तरी बी ह्यांना अडचण होती त्यांची. मी तर म्हणते असं जावयाचं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे आपण. अगं त्याच्या सावली पडलेल्या पाण्याला बी हात लावणार नाही मी. तो किती आतल्या गाठीचा लबाड आहे ना ते मला चांगलं माहितीये. त्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. अयो तुझी दाजींना चव सुटले जाते पण दिसले ना कधी. धोन्या अरे त्याला दातच दात आहेत. ती पण इशारी. लोकांनी फसवायचं इश लागले त्याच्या दाताला. ना आपल्याला डसायच्या आधीच द्या हितनं हाकलून त्याला. आत्या आता बास झालं बरं का. डॉक्टरांबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही. आणि बाहेर काढायला ती काय रस्त्यावर पडल्या त्या काय? ती आपलं जावई आहेत. मी आधी बघती कोण कसं बाहेर काढते त्यांना. ती आहे मंगली बराबर बोलती. ह्या बाबतीत मी मंगलीच्या बाजूने आहे. आय मी बी मंगलच्याच बाजूने आहे. अरे तुमच्या डोक्यात किड पडल्यात. तुमच्या आकलायना सडल्यात. तुमचा मेंदू नाचलाय. तुम्ही ना डोक्यावर बसवा त्याला. त्यांनी ना एक दिवस तुमची खोड जिरावली ना तरी विचारा मला. घातलं नेऊन डबऱ्यात त्याच्या पालखीचा निघाला दूर. त्याचे लाकडं गेली मसनात. अगं अगं ते हे राहील ना आता किरडीचा मोडला बांबू ती तिरडे बसवली ते बोलली नाही ना तू. थांब तुझी त्याचा किरडी बसवते मी. चांगली डॉक्टर बघितलं आजी तुमच्या नावाने परत गोंधळ घालायला लागली परत बोंबा मारायला. आता तिच्याकडे नको लक्ष देऊ ग. नेहमीच आहे तिचं. तुम्ही कुठे निघालात आता? निघालोय कोणाची तरी काळजी घ्यायला. का? कोणाची? तुमच्या त्या होणाऱ्या बायकोची. डिंपल वेडी आहेस का तू? ती माझी होणारी बायको नाहीये. तर जनार्दनसाठी जेवण घेऊन निघालोय. त्याला जर का जेवण नाही दिलं तर मरून जाईल तो. थांबा. काय आता? तुमची ती होणारी बायको आहे ना तिचं काय करायचं ते बघा. तिला वाड्यात ना हाकलवा. मग तुम्हाला जायचं ना तिकडे जा. मला ती बाई या वाड्यात नकोय. मी आधीच सांगते. डिंपल ती माझी होणारी बायको नाहीये. तिचा आणि माझा काही संबंध नाहीये. मला ना तुमच्यावर विश्वास ठेवावा का नाही ना हेच कळणं झालंय. अगं हा सगळा त्या जामकरचा प्लॅन आहे. मला अडकवण्यासाठी तो सगळं करतोय. तिला जर का वाड्याच्या बाहेर हाकलून दिलं ना तर ते आपल्याला खूप महागात पडेल. तो जामकर वाटच बघतोय मी कधी काय चूक करतोय याची. कधी मला आत टाकतोय. मग आता तिचं काय करायचं? काही नाही, जरा काही काळ शांत बसू. वेळ जाऊ दे. वेळ गेल्यावर बघू तिचं काय करायचं ते. हो बाजूला. ह्या बायाचं असं वाढत राहणं म्हणजे ना डोक्याला तारासच आहे. काय माझ्या आयुष्यात घडतंय ना काहीच कळना झालंय. एक तारास गेला का दुसरा हजरच असतोय.
या मॅडम. संपत, हा. अजून किती चालायचंय आपण? किती वेळ झाला चालतोय? त्या डॉक्टरने कुठे लपवलंय साहेबांना? मॅडम अजून थोडं वेळ चाला, मग येईलच ती जागा. मॅडम मी समजू शकतो तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय, पण साहेबांसाठी थोडस. संपत, मी साहेबांसाठीच हा त्रास सहन करतेय. चला. या मॅडम चला. हा डॉक्टरच असेल, नक्कीच जेवण घेऊन आला असणार. ये रे बाबा ये लवकर, नाही तर जीव जायचा माझा. हे नाटक एकदा संपू दे. नाही या डॉक्टरला तडपून मारला ना तर नावाचा जनार्दन गायकवाड नाही. तू इथं? हो, जेवण घेऊन आले तुमच्यासाठी. घ्या. संपत, जरा बाहेर लक्ष ठेवा. ठीक आहे. तू खरंच एवढी मोठी रिस्क घेऊन माझ्यासाठी डबा आणलास? खरंच प्रेमाने आणलाय की यातही विष? काय बोलताय तुम्ही? मी माझी चूक मान्य करून माफी मागितली आहे ना तुमची, तरी तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. मी जुनं सगळं विसरून गेले, तुम्ही विसरून जा. 2 दिवस झालं डॉक्टरनी फक्त बिस्किट दिले मला. देवानी मला लवकरात लवकर इथून घेऊन चल बाहेर. मला नाही राहायचं इथं. जर तू मला बाहेर नाही काढलंस ना तर त्या जामकरला शब्द दिलाय म्हणून तुम्हाला इकडे ठेवावं लागतंय, नाही तर आत्ताच नसते का घेऊन गेले. पण सध्या तुम्ही इथे राहण्यातच फायदा आहे. तू मुद्दाम तर ठेवत नाहीस ना मला इथं? हो ना, नाहीतरी असेही लोकांसाठी तुम्ही मेलेलेच आहात. मग बाहेर यायची काय गरज आहे? हा, तशी लोकांची स्मरणशक्ती इतकी कमी आहे की तुम्हाला माहितीच आहे. चुकलं माझं. मी परत तुझ्यावर संशय घेतला. मला काही सुचत नाही, त्यामुळे चिडचिड होते थोडी. मी समजू शकते तुमची चिडचिड, पण जरा धीर धरा. आपण ह्यात अडकलोय तर हे राजकारण मला करावंच लागेल. फक्त ते राजकारण आपण एकमेकांविरोधात करायला नको होतं. माझंच चुकलं. मीच तुझ्याशी राजकारण करायला सुरुवात केली. बाहेर राजकारण करत असताना घरात ते कधी आलं माझं मलाच कळलं नाही. बायकोसोबत संसार करायचा असतो, राजकारण नाही, हे माझ्या कधी लक्षात आलंच नाही ग. त्यामुळे सगळं हे घडतंय. किती साधी भोळी होतीस तू. माझ्यावर प्रेम करायचीस, माझी काळजी घ्यायचीस, माझा संसार किती मन लावून करत होतीस तू. पण मी तुला या दलदलीत खेचलं. तुझे हात माझ्यामुळे या राजकारणाच्या चिखलात भरवले. तुझं आयुष्य बर्बाद केलं. तुला कधीच संसाराचं सुख घेऊ दिलं नाही. त्यासाठी खरंच मला माफ कर देवानी. करशील ना? आता मला ही सगळे विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायची. मला तुझी साथ हवी देवानी. पण मला एक भीती वाटते, त्या डॉक्टरने मला काही केलं तर? मी सांगितलं ना तुम्हाला, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीये. तो रोज उपाशी ठेवतो मला. तू बघतेस ना माझी अवस्था काय झाली. तीच तर बघवत नाहीये, म्हणूनच तर एवढी रेस्ट घेऊन तुमच्यासाठी जेवण घेऊन आले. मला तुमची काळजी नाही असं बिलकुल समजू नका. पण हा डॉक्टर एकमेव काटा आहे आपल्या वाटेतला. एकदा का तो काटा बाहेर काढून फेकला ना, मग आपल्याला कसलंच टेन्शन नसणार आहे.
मग तो लवकर कसा फेकता येईल तेवढं बघ. हो, आणखीन काही दिवस सहन करा. त्या डॉक्टरकडून त्याने आपल्याकडून लुटलेले पैसे मिळू द्या आणि त्या जामकरला त्याच्या विरुद्ध पुरावे मिळू द्या. मग बस, आपल्याला कसलंच टेन्शन नसणार. पण तसंही आपले पैसे एकदा मिळाले की मी त्या जामकरची वाट बघणार नाहीये. त्या डॉक्टरचे काय हाल करते तुम्ही फक्त बघाच. मॅडम कोणतरी येते. नक्कीच तो डॉक्टर असणार मॅडम. आपल्याला लवकरात लवकर निघायला पाहिजे. अहो पण यांचं जेवण झालं नाही अजून. मलाही वाटते डॉक्टरच असणार आहे देव्या. त्याला कळलं तर. दार उघड. कोणाला असेल इथे? कोण आलं होतं इथे? कोणी आलं होतं का इथे? कोणीच नाही आलं. आलं असतं तर मी असं बांधलेला दिसलो असतो का? हात सोडून पळून नसतो गेलो का? कोणी नव्हतं आलं. हे दार उघड कसं मग? ते हवा जोरात होती मगाशी, त्यांनी उघडला असेल कदाचित. कदाचित. हवेने. तुला काय मूर्ख वाटलं खरी मी? हा? कोण आलं होतं सांग. कोणीच नाही डॉक्टर. कोण आलं होतं इथे? डॉक्टर मारू नको, मारू नको. जामकर आला होता. देवयानी आली होती का? कोण आलं होतं सांग. मारू नको, मारू नको, मारू नको. सगळं सांगतो. मारू नको. कोणीच नव्हतं आलं. जर पकड. जेवून घे. एवढा मार खाल्ल्यावर भूक लागणार आहे का कोणाला? नकोय मला, भूक नाहीये. गेले 2 दिवस फक्त बिस्किटावर जगतो असतो. तुझ्या ठिकाणी दुसरा कोण असता तर जेवणावर तुटून पडला, पण तू तसं करत नाहीयेस. नक्कीच काहीतरी गडबड आहे. जेवण करणार आहेस की मार खाणार आहेस? जेवतो. पटपट का? आधीच पोट भरल्यासारखं का जेवतस? बघे जनार्दन, माझ्या पाठीमागे मला अडकवण्याचा जर का काही प्लॅन असेल ना तुझा, जागेवर थांबवा. तुला माहिती नाही मी कोण आहे, मी काय करू शकतो ते. तू जिवंत आहेस केवळ माझ्यामुळे. जेव चल. मॅडम माझं चुकलं.
मी तुम्हाला एवढा रिस्की सल्ला नको द्यायला हवा होता. साहेबांना तुम्ही असं भेटायला जाणं हे त्यांच्यासाठी खूप धोक्याचं होतं. आज त्या डॉक्टरने आपल्याला पाहिलं असतं तर. खरंय, पण सुदैवाने तसं झालं नाहीये. त्या डॉक्टरने जर आपल्याला पाहिलं असतं ना तर साहेबांचा तर जीव धोक्यात आलाच असता. पण त्या डॉक्टरला जाळ्यात अडकवण्याच्या प्लॅनची माती झाली असती. साहेबांना आता याच्या पुढे असं उघडपणे भेटायला जाणं टाळायला हवं. हो मॅडम, इथून पुढे साहेबांना मी एकटाच भेटायला जाईन. मला काही झालं तरी चालेल. साहेबांसाठी आणि तुमच्यासाठी मी तेवढं करू शकतो. पण मला तेही नकोय संपत. डॉक्टरने जर तुम्हाला पाहिलं तर त्याला अडकवण्याच्या प्लॅनचे 3-13 वाजतील. त्यामुळे इथून पुढे जे काही कराल नीट काळजीपूर्वक करा, कळलं? हो मॅडम. त्या डॉक्टरने मला फसवलं, अशी सोडणार नाही मी त्याला. तो काहीही करू शकतो हेही खरं. संपत, त्या डॉक्टरला आपल्यावर संशय नसेल आला ना? ते जरा तपासून बघा आणि बारीक लक्ष ठेवा त्याच्यावर. हो मॅडम, लागतो कामाला. काहीही झालं तरी यावेळेस हा डॉक्टर सुटला नाही पाहिजे. अजित, अरे कुठे होतास एवढा वेळ? केवढा उशीर झाला, तू बाहेर आहेस. बरं चल, तू जेवून घे. तुम्ही हात सोडा आधी प्लीज. 1 मिनिट हा, तू काहीही बोलायचं नाही. मला माहितीये तुला भूक सहन नाही होत. तू चल ना, आधी जेवून घे. चल. हात सोड तू. मी सोडते, पण तू आधी जेवून घे. चल. अजित ये, बस. तुला जेवायला आवडते. तसं तू बाकी सगळं विसरलास रे, पण रात्रभर काम करत बसायची तुझी जुनी सवय मात्र अजून तशीच आहे. फ्रेंड, तू जागे अजून? हो अरे, डॉक्टरांना जेवायला वाढत होते. हा, मग थांब, मी पण मदत करतो तुला. हा, अरे नाही, नको, राहू दे, मी करेन. आता आपण फ्रेंड आहे का नाही? मग फ्रेंडची मदत केलीच पाहिजे. हा, करायलाच पाहिजे. पण कसं आहे ना, आता माझ्याकडे चॉकलेट नाहीये. हा असू दे, मी उधारी मांडून ठेवतो. बर. खरं तर हिच्या नादी न लागता इथून उठून निघून जावंसं वाटतंय, पण भूक पण खूप लागलीये. जे थांबा. तुमची लग्नाची बायको अजून जिद्दी आहे. माझ्याशिवाय दुसरं कोणी तुम्हाला जेवायला दिलेलं ना मला अजिबात आवडणार नाही. मी जी देईल ना तेच खायचं. अगं डिंपल, ह्यात तुझं आणि माझं काय आलं? त्यांना भूक लागली असेल, मी जेवायला वाढलं, खाऊ दे ना. आणि असं हे जेवणच आहे ना, मग कुणी का वाढलं असे ना? तुला विचारलंय का मी? नाही ना, मग मध्ये मध्ये बोलायचं नाही. माझ्या नवऱ्याने ना दुसरं कोणाच्या हातचं खाल्लेलं मला आवडणार नाही. अगं दीदी, पण हे जेवण तू नाही, मम्मीने बनवलंय. तोण्या मध्ये मध्ये बोलायचं नाही, किती वेळा सांगितलंय? का बस. द्या ते ताटीकड, आणा ते ताटीकड. अगं हे काय करतेस? दिस इज व्हेरी रॉंग. असं कोणी वागतं का ग? माझा नवरा हाय, माझं घर आहे, मी बघल ना कसं वागायचं ती. तू सांगायचं ना काय चुकीचं आणि काय बरोबर आहे ती. अगं पण हे राहू दे. इथं पाहुणी म्हणून आलीये ना, तर पाहुणी म्हणून राहायचं. जा तुझ्या खोलीत जाऊन झोप.
अन्या समर्थ आहे माझ्या नवऱ्याला जेवायला द्यायला आणि त्याची काळजी घ्यायला. कळलं? निघ आता. थांब जरा, आमच्या दिदीला आहे ना याड लागले. ग बस तू बस दाजींला भरवत. चल आपण जाऊया. तुम्हाला काय गरज होती तिच्या हातचं जेवण खायची? अगं डिंपल, मला भूक लागली होती त्यात ती. राहू द्या. बाई बघितल्यावर तुमचा जीव कसा पिघळतो ना मला चांगलंच माहित आहे. परत तिनं वाढलेलं तुम्ही जेवण खाच. मी आहे आणि तुम्ही आहे. घ्या, घेऊन घ्या.